काम सांगितलं होतं, माझं काम केलं? विष्णूने विचारलं. हो विचारलं ना. मग काय सांगितलं विष्णूने? भगवान महाविष्णू असं म्हणाले की तुला पुढच्या जन्मात निश्चित मुक्ती मिळेल. असं नारद मुनींचं उत्तर ऐकल्यानंतर तो भक्त मटकन खाली बसला. त्याला अतिशय दुःख झालं. त्याच्या चेहऱ्यावरती त्या दुःखाच्या छटा नारदांना दिसू लागल्या. हे झाल्यानंतर नारद मुनी पुढे निघाले. पुढच्या वृक्षाखाली दुसरा भक्त बसला होता. त्याने त्याच प्रश्नाचं उत्तर विचारलं होतं. त्या भक्तापाशी नारद मुनी थांबले. नारदांना त्याने विचारलं की माझं काम केलं? हो केलं. भगवान विष्णूंनी असं सांगितलंय की अजून 3 जन्म घेतल्यानंतर तुला मुक्ती मिळेल. हे उत्तर ऐकल्यानंतर तो जो भक्त होता तो अतिशय आनंदित झाला आणि उड्या मारायला लागला आणि त्याचा आनंद ओसंडून वाहू लागला. नारदांना आश्चर्य वाटलं की मगाशी मी त्याला सांगितलं की पुढच्या जन्मात तुला मुक्ती मिळेल तर तो दुःखी झाला आणि ह्याला मी सांगतोय की 3 जन्म झाल्यानंतर तुला मुक्ती मिळेल तर ह्याला इतका आनंद झाला. ही काय भानगड आहे? म्हणून त्यांनी त्या माणसाला विचारलं की का रे बाबा, तुला दुःख नाही झालं की तुला 3 जन्मानंतर मुक्ती मिळणार आहे? असं मी उत्तर सांगितल्यानंतर त्यावर त्या माणसाने दिलेलं, त्या भक्ताने दिलेलं उत्तर असं होतं की मला अजिबात दुःख झालं नाही. याचं कारण माझ्या भगवंतावरती विश्वास आहे. अहो, भगवंतानी 3 जन्मानंतर मुक्ती मिळेल असं सांगितलंय ना, म्हणजे निश्चितपणे तो मला मुक्ती देणार आहे. हा विश्वास ज्या वेळेला आपल्या सद्गुरूंवरती, आपल्या भगवंतावरती जेव्हा त्या साधकाचा असतो तेव्हा नामदेव महाराजांनी विठ्ठलाला बोलावल्यानंतर विठ्ठल येतात. तसेच आपण बोलावल्यानंतर सुद्धा येतात. येई हो विठ्ठले भक्त जनवत्सले प्रथमेश.